करून घ्यावे तुमचे विनवित सोपायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नुहे अंगभूत युक्ती नाही मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी झाले सेवा भगवंताच्या चरणी श्री गुरुच्या चरणी समर्पित करूया। इथे जमलेले सर्व श्रोते मायबाप सर्वांना धन्यवाद। सुंदर अशी आमची सर्व भजनी मंडळी। आता मृदंगाचार्य तर कौतुकच करावं, कारण दोन लोकांचं कौतुक होत असतं, छोट्या लेकराचं आणि वयोवृद्ध व्यक्तीचं। एवढं वय असताना त्यांनी या ठिकाणी मृदंग वाजवला। तरुणाला लाजवेल असं त्या ठिकाणी बसण्याचं त्यांचं कला कमी अधिक असू शकते, पण बसणं एका जाग्यावर कीर्तनात फार कठीण। एवढ्या वयामध्ये त्यांनी ही सेवा केली। सर्व आमची भजनी मंडळ, तोपदार, विनेकरी, पेटीवाले सगळे, कोणी राहिला असेल तर राहू द्या। आज काय सगळेच नाव घ्यावे, मकर संक्रांत नाही। महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आमचे परमपूजनीय शंकर महाराज या ठिकाणी ते वास्तव्य करतात। सज्जनाहो, तुम्हाला जाता जाता एक सूचना द्यायची आहे। कधी वेळ भेटला तर आमच्या आश्रमामध्ये या। आता आजपासून आमचा सप्ताह सुरू झालेला आहे। दत्त जयंती पासून ते येत्या 3 तारखेपर्यंत आहे। 3 तारखेला काला होणार आहे। तर त्या सप्ताहामध्ये विशेष रूपाने 128वी श्री दत्तात्रेयाची पूजा संपन्न होणार आहे। 2 जानेवारीला पूर्ण रात्रभर पूजा आहे। पूर्ण रात्रभर माहूरगडचे सर्व महंत मंडळी त्या पूजेला येणार आहेत। पूजा फार पाहण्यासारखी भव्य दिव्य स्वरूपाची आहे। त्या पूजेचा खूप मोठा खर्च सुद्धा असतो आणि त्या पूजेला 5 क्विंटल फुलं लागतात। 128 सर्व वस्तू लागतात नैवेद्याकरता। 128 सर्व वस्तू, करंजा 128, लाडू 128, पुरणपोळ्या 128, सर्व असे पदार्थ 128। खूप भव्य दिव्य दत्तात्रेयाची ती पूजा आहे। ती पूजा इतरत्र ठिकाणी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही, अशी भव्य स्वरूपाची ती पूजा 3 जानेवारीला संपन्न होणार। 2 जानेवारीला रात्री संपन्न होणार आहे आणि 3 जानेवारीला काल्याचं कीर्तन महाप्रसाद आहे। तुम्ही तिथे येण्याचा प्रयत्न करावा। अगदी कमी काळामध्ये, मला आता तिथे येऊन 9 वर्ष पूर्ण झाले, 10वं वर्ष सुरू झालेलं आहे। अगदी कमी काळामध्ये संस्थांची फार मोठी उन्नती झालेली, प्रगती पथावर काम आहे, विकास चालू आहे, अजून सुद्धा विकास होत राहील। नुसती प्रगती झाली नाही, प्रगती कुठेही होईल, पण प्रसिद्धी सुद्धा मिळालेली आहे, नाव लौकिक मिळालेलं आहे। संपूर्ण जवळपास महाराष्ट्रामध्ये आश्रमाचं नाव आणि लौकिक त्या ठिकाणी कीर्ती वाऱ्यासारखी पसरत आहे। म्हणून तुम्हाला सर्व सार्वजनिक निमंत्रण या ठिकाणी मी देत आहे। आश्रमामध्ये येण्याचा प्रयत्न करावा। महाराजांच्या या संस्थानला, मंदिराचं काम सुरू केलेलं आहे, थोडंसं योगदान द्या, चांगलं करा। अरे साधू कुठेही घेऊन जात नसतो, साधूने कितीही कमवलं, साधूच नाही तुम्हालाही नेता येत नाही। धन मिळवणे कोट्यानुकोटी, संगे नोहेरे लंगोटी, सोबत लंगोटी सुद्धा नेता येत नाही। लोक मरता मरता कंबर पाहतात, म्हाताऱ्याचं काही कमरेला 4 बिया ठेवल्यात का, सगळं काढून घेतात। आभूषणे सर्व काढून या देती, बांधून या देती काळा हाती यमा, यमाच्या हातात आपल्याला बांधून देतात, सर्व वस्तू काढून घेतात। फक्त तुळशीची माळ असली तर ठेवा म्हणतात, कारण ती काही त्यांच्या कामाची नसते। म्हणून आपल्या धनाचा सदुपयोग आपण केला पाहिजे, सत्पात्री दान केलं पाहिजे। साधू संन्याशाला दिलेलं दान, साधू हा झोळीचा फकीर असतो, त्याला खिसा नसतो, आणि ज्याला खिसा असतो तो साधू नसतो। एक लक्षात घ्या, ज्याला खिसा नसतो तो साधू असतो, आणि ज्याला खिसा असतो तो साधू नसतो। म्हणून या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून ते वास्तव्य करून राहतात। थोडं सहकार्य करा, योगदान करा, मंदिराकरता मंदिराची उभारणी करा, भव्य दिव्य असं। इथे त्या ठिकाणी दत्तात्रेयाचं सुंदर असं मंदिर झालं तर तुम्हालाच ते मंदिर कामा येणारे, पिढ्यानुपिढ्या कीर्ती अजर अमर होणार आहे। एवढं या ठिकाणी बोलतो, माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो। जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय
येते सापडले तेने आता उडालेचे म्हणाले नाही तुला म्हणे भोगाव गाडीवारीला लाग उडालेचे म्हणाले नाही परोली आरती चक्र पाणी गोवारती आदर पुरले हा पाऊस करा पुण्यवंत तुम्ही बाळा आदर पुरले योगे 28 डिलिव्हरी उभा वाहन समाई दिसती म्हणले गाड्या भेटी बरमाळे गाच्या वाणी मावळे जय देव जय देव जय पांडुरंगा भाई पांडुरंगा भाई वल्लभा भाई चवल्लभा भाई जगदे तुळसी माला करदेवंती राजे बिहारी चवल्लभा भाई जगदे आषाढ़ी कार्तिकी भक्तल हे देव साधु जने ती चंद्रभागे मध्ये चंद्रने रामाते दया भक्ति दया मुक्ति विश्वास नाम देव माधव आरती नरवा महा गणपति सेवन संत मनोहर रामागा आरती नरवा आप नरवली विश्वकर्मा काम जनार्दने चरणे वसंते आरती नरवा महा कैवल्य पिता सेवति संत आरती तुकाराम स्वामी संत